आतापर्यंत कुठल्या कुठल्या मोठ्या बैलांवर बिनजोड झाली आपली? मोठ्या बैलांमध्ये सोनारपाडाचा सोन्या म्हणा, मत्तूर म्हणा, परत सरपंच आणि भारत म्हणा, दबंग आसनगावचा, म्हणजे जेवढे टॉपला पाहतात लक्षा, असे म्हणजे जेवढे टॉपला सगळे पाळायचे त्यांना सगळ्यांना मारलं. 100 फूट पल्ला असू द्या किंवा 1200 फूट पल्ला असू द्या, त्याला जेवढा पल्ला असेल तेवढा त्याला शेजारी गाडी असेल ना, म्हणजे तुमची कुठलीही टॉपची गाडी असू द्या, तो गाडी मारणार. त्याला म्हणजे गाडी पुढे दिसली की तो आणून मागणं गाडी धरणार एवढी गॅरंटी असते आम्हाला. जय जवान जय किसान एक महाराष्ट्रात सुपरफास्ट पाहणारी गाडी म्हणजे जीवन ड्रायव्हर निनाम या गावची एकदम गाडी सुपरफास्ट पळते. रायगड एक्सप्रेस बल्ल्या आणि त्यांचा घरचा साथ पळतोय पक्षा. ही गाडी एकदम महाराष्ट्रात तुम्ही बघितलंय, कोरेगावच्या मैदानात सुद्धा बघितलंय, एकदम सुपरफास्ट गाडी पळती. तर आज यांच्याशी आपण मुलाखत साधण्यासाठी आलेलो आहे. नमस्कार दादा. आपला बैल मूर्ती लहान पण कीर्तिमान मी अनेक मैदानात बघतोय. त्या मैदानात बघितल्यामुळेच मला बैलाची मुलाखत घेण्याची उत्सुकता होती. तर बल्ल्याविषयी काय सांगताल? आतापर्यंत आपल्या बल्ले किती फायनल झालेत, किती बिनजोड झालेत? बल्ल्याच्या फायनलपेक्षा बिनजोड जादा झाली ती. म्हणजे बैल मुंबईत कमी पण घाटावर जादा पळाला. त्यानं आत्ताची टॉपला सगळे पळतात ना, त्याने बिनजोडला सगळे मारलेले आहेत. मैदानात त्यानं 3 मैदानात गुलाल केलेला आहे. आणि बिनजोडमध्ये किती बिनजोड झाले असतील साधारणतः? बिनजोड साधारणतः एक 10-15 झाले. आणि आता आपली फायनल चालू झाल्यापासून आता 1-2-3 मैदानात राहिला आहे बैल. फायनल चालू झाल्यापासून आज या ठिकाणी जीवन ड्रायव्हर निनाम यांचा पक्षाने बल्ल्या हा कुठेही पळायला गेला तरी आम्ही 10-20 पोरं पाठीमागं असतो आणि ती गाडी आम्हाला निकालात कुठेही बसते आणि निकाल घेतला की आम्ही लय खुशमध्ये असतो. मध्ये प्रत्येक मैदानात ज्यांचं नाव घेतलं जातं असं जीवन ड्रायव्हर निनामकर. थोडं बोलायला तिला असतात त्यांची प्रतिनिधी किंवा त्यांची सर्व मंडळी तीच बोलतील. आता दादा काय तुम्हाला एखादी अशी आठवणीतली आम्हाला रेस सांगा की ज्या रेसमुळे तुम्ही एकदम प्रभावित झाला बैलांविषयी? आठवणीतली रेस म्हणजे आज आम्ही पुण्याला आलेलो शिरवळला मैदानाला. तर आमची गाडी पहिल्याच गटात लागलेली. गटात आमच्या शेजारी इथं आत्ता पुणे भागात धुमाकूळ घालणारी सलग 7 मैदानं कुणालाही न गाडी गावणारी 1 नंबर करणारी मिल्का सेट आणि त्याच्या संघ देवा, ती गाडी आपल्या शेजारी होती. त्यांना आपण गटालाच म्हणजे आपलून विजय प्राप्त केला. त्यामुळं आम्हाला खूप आनंद होता. आणि एक आमच्या आठवणीतला मोठा क्षण म्हणजे आम्ही कोरेगावच्या मैदानात भारत आणि सुंदर सुपरफास्ट धावणारी गाडी भारत आणि सुंदर यांना आम्ही सेमेला आमची गाडी खालपासून पुढं पळत होती, पण काही कारणास्तव आमची गाडी पुढं फॉल झाली. त्यामुळं आम्हाला तिथं निकाल भेटला नाही. पण तो आम्हाला आनंदाचा क्षण वाटला की आम्ही तवा सुपरफास्ट गाडीचा पराभव केला. पण आम्हाला दुःख नाही, कारण ती पण गाडी आत्ता टॉपलाच पळते. त्यामुळं तसं म्हणा गेलं तर मी आत्ता सध्या तरी सुंदर भारतचाच फॅन आहे. तरी पण तवा आपण थोडक्यात फॉल झाल्यामुळं आपण मार खाल्ला गाडी. दादा प्रत्येक मैदानात रायगड एक्सप्रेस बल्ले म्हणतात. नक्की रायगड एक्सप्रेस म्हणजे काय किंवा रायगडला का त्या बैलाला नावानं संबोधलं जातं? रायगड एक्सप्रेस म्हणजे हा बैल खरा उरण मधला आहे. उरण म्हणजे दिनेश शेठ गावंड उरण म्हणलं की रायगड एक्सप्रेस म्हणजे तिकडं नाव पडलेलं आहे. रायगड जिल्हा आहे तो, त्यामुळं त्याला रायगड एक्सप्रेस बल्ल्या म्हणतात. आतापर्यंत कुठल्या कुठल्या मोठ्या बैलांवर बिनजोड झाली आपली? मोठ्या बैलांमध्ये सोनारपाडाचा सोन्या म्हणा, मत्तूर म्हणा, परत सरपंच आणि भारत म्हणा, दबंग आसनगावचा, म्हणजे जेवढे टॉपला पाहतात लक्षा, असे म्हणजे जेवढे टॉपला सगळे पळायचे त्यांना सगळ्यांना मारले. त्यानं बैलाची काय खासियत आहे अशी? बैलाची खासियत म्हणजे तो खालपासून त्याला 100 फूट पल्ला असू द्या किंवा 1200 फूट पल्ला असू द्या, त्याला जेवढा पल्ला असेल तेवढा त्याला शेजारी गाडी असेल ना, म्हणजे तुमची कुठलीही टॉपची गाडी असू द्या, तो गाडी मारणार. त्याला म्हणजे गाडी पुढे दिसली की तो आणून मागणं गाडी धरणार एवढी गॅरंटी असते आम्हाला. की बैल गाडी पासून होऊनच देत नाही गाडी अजिबात.
तुम्ही बैलाची खरेदी कुठून केली काय? आम्ही बैलाची खरेदी कराड भागातून हनुमा पैलवान सुरुल यांच्याकडून केलेली. तो आदतमध्ये होता तेव्हा जीवन ड्रायव्हर यांनी घेतलेला हा बैल. मला वाटतं 1.5 लाख रुपयाला त्याची खरेदी होती तेव्हा. आता बैलाला तो बैल दिसताना तर आहे ना त्याची तब्येत, आता बैल उंचीला कमी आहे, तब्येत एवढी त्याची गोटी गत आहे. त्याला खायला आता काय देत आहे? खायला म्हणजे आत्ता मका असती, उडीद डाळ असती, मका चुनी असती, खपरी असती आणि त्यात गुळ असतो आणि काजू बदाम असतात आणि सकाळ संध्याकाळ 4-4 लिटर दूध असतं. आता सुद्धा दूध पाजताय? दूध असतं आता. मनानं दूध पितो. नमस्कार काका, आपण आता बऱ्याच वर्षापासून या बैलगाडी क्षेत्रात आहे. पूर्वीच्या बैलगाडी क्षेत्रात आणि आत्ताच्या काय फरक आहे? पूर्वीची गाडी लाकडी गाडी होती, त्यामध्ये बैल पळायला गेली म्हणजे आम्ही घोडी घेऊन उभं राहायचो फाटीत आणि ती बैल कसली बी असू द्या अशी घोडी लावली की गाडी जागेवर थांबणार कच्च्या वरांना की पळायला लागत नव्हतं, धरायला लागत नव्हतं, धरून आणायला लागत नव्हतं, जागेवर गाडी थांबायची. आणि त्या टायमाला उमेदवारी होती, एकाच दिवशी बैलाची यशन धरून गाडी पळवून फिरवून निकालावर न्यायचो. त्या टायमाला गाडी अशी होती, आम्हाला काय ठिकाणी वाईट चितायची ती, ह्या गाडी चांगली आहे, ह्या गाडीला फाटी अशी द्या, ती तशी द्या, मग काट्याची ह्याची फाटी द्यायची ती. मग त्यात झुडपं फिडपं वाकडी तिकडी, मग त्यात बैल चोरून पळायची. चोरून पळायला तर बैलाला थाप टाकलं एवढी बैल लांबरागत लांब व्हायची, बैल निकालच घ्यायचा. मग त्यात आम्हाला लय समाधान वाटायची. कुठली बैल पळत होती त्या टाइम? सजन धिंगाण होता त्या टायमाला. पुन्हा शिवाभाऊचा वशा होता, बंट्या होता, पुन्हा आपला ह्याचा मारुती दादाचा बब्या होता. एखादा बैल आजारी पडला तो बैल आम्ही ते घरचाच बैल घालायचो त्या बैलाला, पण घरचीच गाडी पळवायचो. गाडी हुकमीलच आमची जाईल जिथं जाईल तिथं 2-2 बाऱ्या गुलाल घेतला. आज गाडीने गुलाल घेतला आणि बैल उद्या पळायला जायचं आहे तर नाणेगावात फायनल घेतलं, चापळ नाणेगावात. तर नाणेगावचं दुसऱ्याची फायनल होतं, शर्यत होती, तर त्याचं बैल आजारला तर दुसरा बैल घातला, तर त्याचं गाडीने सुद्धा फायनल केलं 2 दिवस लगातार. हा पक्ष हा बाल्या आम्ही निनामचं नसून आम्ही उमरतचा आहे आणि ह्या गाडीचा आम्ही फॅन आहे. ही गाडी म्हणजे जाईल त्या मैदानात राहत्या पळत्या, त्यामुळं आम्ही ह्या गाडीचं फॅन आहे. आणि ज्या त्या मैदानात आम्ही सगळे ग्रुपनं एकत्र असतो. उमरतमध्ये ह्या गाडीनं आम्हाला खूप मोठा अभिमान दिला. म्हणजे जीवन ड्रायव्हर निनाम जाईल त्या मैदानात गाडी जीवन ड्रायव्हर निनाम पळती, पण त्या मैदानात त्यांनी आमच्या नावावर गाडी नोंदवली, म्हणजे आमच्या. तर त्या गाडीत कडनं पळून 1 नंबर केला. आमच्या भागात सगळीकडे आमच्या नावाची चर्चा करून दिली, त्यामुळे आम्हाला जीवन ड्रायव्हर निनाम आणि ह्या गाडीचा लय अभिमान आहे. नमस्कार, मी अनिल महाडिक, निनाम. म्हणजे आमचा हा सगळा ग्रुप आहे जीवन ड्रायव्हर ग्रुप निनाम. आत्तापर्यंत आमची टॉपची बैलं कमीत कमी 30-40 बैलं झालेत टॉपची आत्तापर्यंत. आणि आत्ता नाही म्हणलं तर कमीत कमी 25 ते 30 वासरं आमच्यापाशी आहेत. म्हणजे आम्ही शिकवायचं व्यवसाय आमचा एक, म्हणजे वासरं तयार करणे, देणे आणि घडवणे हा एक आमचा व्यवसाय आहे. आणि आत्तापर्यंत टॉपची बैलं तो बाबा दत्ताबांचा तेजा, मिर्झा झाला, परत संग्राम झाला, आत्ता वरमोल्यांचा सायराट पळतोय, परत त्यांचा तर राणा पळतोय, नांद्या झाला. म्हणजे कमीत कमी आमचे असे म्हणजे 1-2 नंबरमध्ये टॉपला बैलं पळतात. आत्ता ही बी गाडी म्हणजे टॉपला पळते, म्हणजे सगळा आमचा हा घरचाच साज आहे.